Hello students, let us start with today's schedule. Today we are going to start with internal energy. In last lecture we were discussing about work done, maximum work done in isothermal reversible expansion of gas. Okay. Today we start with internal energy. इंटरनल एनर्जी एक्झॅक्टली काय आहे ओके ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे आणि लेटर ऑन विल डिस्कस सम इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, तर लेट अस स्टार्ट विथ इंटरनल एनर्जी ज्याचा सिम्बॉल यू आहे, कॅपिटल यू. ओके, इंटरनल एनर्जी म्हणजे काय? प्रत्येक सिस्टममध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अशा स्वरूपात एनर्जी स्टोअर केलेली असते. त्याच्यामध्ये छोटे मोठे पार्टिकल्स असतात. पार्टिकलमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असणार आहेत, त्यामुळे कायनेटिक एनर्जी असणार आहे. प्रत्येक सबस्टन्सला काही मास असणार आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. याचा अर्थ प्रत्येक सबस्टन्समध्ये, प्रत्येक सिस्टममध्ये काही अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर केलेली असते इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. दॅट स्टोअर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज असोसिएटेड विथ सबस्टन्स दॅट इज नोन ॲज इंटरनल एनर्जी. त्याला आपण काय म्हणतोय? इंटरनल एनर्जी म्हणतोय. इंटरनल एनर्जी इज अ सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द सिस्टम. इट इज अ सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द सिस्टम. ओके, म्हणजे इथं डेफिनेशन विचारली इंटरनल एनर्जीची तर अशी लिहायला पाहिजे. इट इज सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द सबस्टन्स इज इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय यू. इट इज डिनोटेड बाय यू. म्हणजे सबस्टन्समध्ये सगळ्या टाईपच्या एनर्जी, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीची जी सम आहे, जी सिस्टममध्ये स्टोअर केलेली एनर्जी आहे, त्या एनर्जीला आपण म्हणतोय इंटरनल एनर्जी. त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिम्बॉल यू यूज करतोय. ठीक आहे, तुम्ही असं म्हणू शकता द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टम. बरोबर ना? कारण का आपण बऱ्याच दिवसापासून सायन्स शिकतोय, सायन्समध्ये एक गोष्ट आपण डिस्कस करतोय. इच अँड एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, टायनी पार्टिकल्स. दे मे बी ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. बरोबर आहे? तर या ॲटम आणि मॉलिक्युलमध्ये जी एनर्जी आहे त्याची सगळ्यांची बेरीज म्हणजे इंटरनल एनर्जी. आणि ॲटम्स अँड मॉलिक्युल्समध्ये दोन टाईपची एनर्जी डेफिनेटली असणार आहे. कायनेटिक एनर्जी बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स, रोटेशन ऑफ मॉलिक्यूल. बरोबर आहे? अँड पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ मासेस ऑफ डिफरंट पार्टिकल्स. तर ही जी गोष्ट आहे ना, याला तुम्ही इंटरनल एनर्जी असं म्हणू शकताय. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन विचारली तर ही लिहायची, पण इंटरनल एनर्जीबद्दल तुम्हाला एक्स्ट्राची माहिती जर म्हणजे हवी असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट लिहू शकताय. द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सिस्टम. एकदम सिंपल आहे. इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे. म्हणजे फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी आणि इनिशियल स्टेटची इंटरनल एनर्जी जर मला माहिती असेल तर त्या दोघांच्यातला डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स जो आहे त्याला आपण डेल्टा यू म्हणणार आहे. जसं टेम्परेचर स्टेट फंक्शन आहे, म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर त्याची व्हॅल्यू डिपेंड करते. किंवा चेंज इन टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं झालं तर फायनल स्टेटचं टेम्परेचर मायनस इनिशियल स्टेटचं टेम्परेचर आपण घेतोय. तसं इंटरनल एनर्जी पण स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शनची डेफिनेशन अगोदर बघितली आपण. आणि इंटरनल एनर्जीमध्ये जो काही चेंज होतोय तो आपण इंडिकेट करतोय डेल्टा यू न. आणि डेल्टा यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची झाली तर आपण कॅल्क्युलेट करणार आहे U2 मायनस U1, वेअर U2 इज अ इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट अँड U1 इज अ इंटरनल एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. बरोबर आहे? सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते तेव्हा प्रोसेस होणार, काय तर ट्रान्झिशन होणार. त्या प्रोसेसमध्ये व्हॉट एव्हर इंटरनल एनर्जी चेंज वी कॅन इंडिकेट इट बाय डेल्टा यू अँड वी कॅन डिटरमाइन इट बाय फॉर्म्युला U2 मायनस U1. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही ती कॅल्क्युलेट करू शकता. ॲक्च्युली हा फॉर्म्युला आपण कधीच यूज करणार नाही आहे डेल्टा यू कॅल्क्युलेट करायला, कारण याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे इट इज अ स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. ठीक आहे, तर हे एवढं इंटरनल एनर्जीबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एवढी सिंपल दोन स्टेटमेंट्स आणि हा एक फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यामुळे तुम्ही एक गोष्ट बोलू शकताय, इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे. इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे. ओके,
ट्रान्सफर ऑफ एनर्जी तुम्हाला माहिती आहे सिस्टम आणि सराउंडिंग. तुम्हाला माहिती आहे युनिवर्सचा जो पार्ट आपण स्टडी करतोय त्याला आपण म्हणतोय सिस्टम आणि रिमेनिंग पार्टला आपण सराउंडिंग म्हणतो. या डेफिनेशन ऑलरेडी आपण बघितलेत. आणि सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये एनर्जीची एक्सचेंज होऊ शकते. सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये एनर्जीची एक्सचेंज होऊ शकते. देर आर टू वेज बाय विच सिस्टम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग्स, either by transferring heat or by doing work. सो इंटरनल एनर्जी जर चेंज व्हायची असेल सिस्टमची तर त्याच्यासाठी दोन रिझन असू शकतात. आयदर देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट or there is a performance of work. Because of that only there can be change in internal energy of system. म्हणजे सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज होणार असेल तर या दोन रिझननी ती चेंज होऊ शकते. पहिलं रिझन सिस्टम हीटची एक्सचेंज करते सराउंडिंग बरोबर. अँड सेकंड सिस्टम कॅन परफॉर्म वर्क. आयदर वर्क इज डन ऑन सिस्टम और वर्क कॅन बी डन बाय सिस्टम. तुम्हाला मागे बोललोय मी वर्क डन बाय सिस्टम म्हणजे एक्सपान्शन आणि वर्क डन ऑन सिस्टम म्हणजे कॉम्प्रेशन. आपण गॅसियस सिस्टम बद्दल डिस्कस करणार होतो. लास्ट लेक्चरमध्ये पण आपण हे डिस्कस केलं होतं. बरोबर आहे. सो आय एम मेकिंग अ सिम्पल स्टेटमेंट, व्हेरी सिम्पल स्टेटमेंट. ट्रान्सफर ऑफ एनर्जी. Transfer of energy, there are two modes by which energy can be transferred with surrounding heat or work. From system would change, energy of system would change its internal energy. या दोन गोष्टीमुळेच सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज होऊ शकते. हे तुम्हाला अब्सोल्युटली ॲक्सेप्टेबल असायला पाहिजे. कारण का याच्यामध्ये वेगळं मी काय बोललोच नाही. सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज होण्यासाठी दोनच रिझन आहेत. आयदर हीटची एक्सचेंज व्हायला पाहिजे किंवा वर्कची एक्सचेंज व्हायला पाहिजे सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये. ओके. फर्स्ट थिंग, द एनर्जी ट्रान्सफर टू सिस्टम बाय हिटिंग इट और परफॉर्मिंग वर्क ऑन सिस्टम. बरोबर आहे ना. सिस्टम म्हणजे अ ग्लास फुल ऑफ वॉटर इज देअर अँड यू हीट इट युझिंग gas or something. Okay, and then after energy of system will be increased. म्हणजे जर सिस्टमला तुम्ही हीट केलात तर सिस्टमची एनर्जी इन्क्रीज होणार आहे. सिस्टमच्या एनर्जीमध्ये ॲडिशन होणार आहे. आणि सिस्टमवर वर्क केलात, फॉर एक्झाम्पल यू हॅव अ स्प्रिंग आणि स्प्रिंगला तुम्ही प्रेस केलात, वर्क डन ऑन स्प्रिंग. आता जेवढं वर्क करणार तेवढी एनर्जी स्प्रिंगमध्ये स्टोअर होणारच की. बरोबर ना. जर स्प्रिंगला सोडला तर स्प्रिंग परत काय होणार आहे, बाउन्स बॅक करेल ना. याचा अर्थ तेवढी एनर्जी सिस्टममध्ये काय झाली होती, स्टोअर झाली होती, ॲड झाली होती. म्हणजे सिस्टममध्ये एनर्जी ॲड होऊ शकते जर सिस्टमला तुम्ही हीट प्रोव्हाइड केलात. when system absorbs energy, when system absorbs heat, its energy can be increased, or it can be also done by performing work on the system. It can be also done by performing work on the system. So you can say the energy transferred to system by heating it or performing work on it is added to the system. म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये एनर्जी जी आहे ती सिस्टममध्ये ॲड होणार आहे. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल जेव्हा जेव्हा सिस्टम हीट ॲब्सॉर्ब करेल किंवा सिस्टमवर वर्क परफॉर्म होईल त्यावेळी सिस्टममध्ये एनर्जी ॲड होते. ओके. अँड सेकंड थिंग, याच्या उलटं, द एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम सिस्टम बाय कूलिंग. म्हणजे हीट रिमूव्ह करायला आहे. कूलिंग इज अपोजिट प्रोसेस. बरोबर ना. हीट ॲड केलं तर त्याला आपण हिटिंग म्हणतोय. तसं कूलिंग म्हणजे रिमूव्हिंग हीट. बरोबर आहे. हीट रिमूव्ह केली आपण. ऑर बाय परफॉर्मिंग वर्क ऑन सराउंडिंग. म्हणजे या केसमध्ये वर्क सराउंडिंगवर व्हायला आहे. when I will say work is done on surrounding, it means it is done by system. सराउंडिंग वर वर्क व्हायला आहे याचा अर्थ वर्क कोण करत असणार आहे, सिस्टम. आता सिस्टम जर वर्क करत असेल, whenever you people or me is working hard, I will lose energy ना. मी एनर्जी लूज करणार आहे. सिमिलरली जर वर्क इज परफॉर्म बाय सिस्टम ऑन सराउंडिंग, वर्क इज परफॉर्म बाय सिस्टम ऑन सराउंडिंग, देन एनर्जी इज रिमूव्ड फ्रॉम सिस्टम. एनर्जी इज रिमूव्ड फ्रॉम सिस्टम म्हणजे सिस्टमला हीट केलं और सिस्टम वर वर्क केलं, वर्क इज डन ऑन सिस्टम, then energy is added. And if system is cooled, that is heat is removed from system, or work is performed by system on its surrounding, then in this case energy is removed from system. Energy is removed from system. म्हणजे फर्स्ट केसमध्ये इंटरनल एनर्जी वाढणार आहे,
सेकंड केसमध्ये इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे असं तुम्ही म्हणू शकताय. ओके. सपोज सिस्टम आहे, सिस्टमनं 10 किलो जूल हीट ॲब्सॉर्ब केली आहे, बरोबर. म्हणजे एवढी एनर्जी वाढणार सिस्टमची, ॲब्सॉर्ब केली आहे, याचा अर्थ एवढी एनर्जी सिस्टमची वाढणार आहे. अँड 15 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन सिस्टम. इथं लक्ष द्या, वर्क इज डन ऑन सिस्टम म्हणजे एवढी एनर्जी परत वाढणार. इथं डन बाय म्हटलं असतं तर मायनस झाली असती, इथं रिलीज म्हटलं असतं तर इथं मायनस झालं असतं. एवढी हीट रिलीज झाली म्हटलं असतं तर मी तर काय लिहिलं असतं मायनस, आणि वर्क डन बाय सिस्टम म्हटलं असतं तर हे पण मायनस झालं असतं. आणि या दोघांची बेरीज केली असती तुम्ही तर इंटरनल एनर्जीमध्ये इन्क्रीज किती झाला आहे, एवढी हीट ॲब्सॉर्ब केली आहे आणि एवढं वर्क सिस्टमवर झालं आहे. याचा अर्थ इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, तर डेल्टा यू पाहिजे. डेल्टा यू इज इक्वल टू +25 किलो जूल, कारण एवढी एनर्जी वाढली हीट ॲब्सॉर्ब झाल्यामुळं आणि इतकी एनर्जी वाढली वर्क डन ऑन सिस्टम असल्यामुळं. हे वरचं स्टेटमेंट मी असं म्हटलं असतं, सपोज सिस्टम रिलीजेस 10 किलो जूल हीट, म्हणजे एवढी एनर्जी एवढी हीट रिलीज केली अँड 15 किलो जूल ऑफ वर्क इज डन बाय सिस्टम. 15 किलो जूल ऑफ वर्क इज डन बाय सिस्टम. देन व्हॉट वुड आय हॅव सेड, काय म्हटलं असतं मी, दिस क्वांटिटीज आर, इथं मी रिमूव्ड म्हटलंय, ते इथं रिलीजच्या हिशोबानं रिमूव्ड म्हटलंय, इथं ॲडेड पाहिजे. तर दिस क्वांटिटीज आर रिमूव्ड फ्रॉम इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम अँड इन दॅट केस हेअर देअर मस्ट बी मायनस साईन. जर हीट रिलीज केली असेल तर मायनस साईन, वर्क डन बाय सिस्टम असेल तर मायनस साईन, आणि हे मायनस दोघांची बेरीज होईल आणि त्यामुळे -25 किलो जूल झालं असतं. हे लक्षात येतं, सिंपल एक्झाम्पल आहे. ओके. चलो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन बऱ्याच वेळा बनतोय किंवा याच्याशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन बनतात. ठीक आहे. फर्स्ट लॉ काय आहे, इट इज रिलेटेड विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे टोटल युनिवर्सची एनर्जी कॉन्स्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, एनर्जी कॉन्स्टंट असते. आणि हे जे स्टेट करणारा लॉ आहे त्याला आपण म्हणतोय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तुम्हाला याच्यावर MCQ येऊ शकतोय की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज असोसिएटेड विथ, तर तुम्ही म्हणणार इट इज असोसिएटेड विथ conservation of energy. First law of thermodynamics is simply the conservation of energy. It is associated with conservation. Conservation म्हणजे constant असणे. Energy is a constant. It neither be created nor be destroyed. Okay. Likewise. So first law of thermodynamics is simply associated with conservation of energy. Okay. याची वेगळी वेगळी स्टेटमेंट आहेत. 3 स्टेटमेंट आहेत. तिन्हीच्या तिन्ही इक्विव्हॅलंट आहेत. जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं 1 मार्क्ससाठी तर 1 लिहिला तरी पुरेसा आहे. ओके. एनर्जी ऑफ युनिवर्स म्हणजे सिस्टम अँड सराउंडिंग, कारण का युनिवर्सचा जो पार्ट स्टडीमध्ये आहे त्याला आपण सिस्टम म्हणतोय आणि उरलेल्या पार्टला आपण सराउंडिंग म्हणतोय. याचा अर्थ सिस्टम आणि सराउंडिंग यांचं मिळून युनिवर्स बनत आहे. सिस्टम अँड सराउंडिंग यांचं ॲडिशन म्हणजे युनिवर्स. एनर्जी ऑफ युनिवर्स दॅट इज सिस्टम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. सिस्टम आणि सराउंडिंगची टोटल एनर्जी, युनिवर्सची टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे. इट कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. दो टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टम, आता इथं हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टम. व्हॉट इट मीन, आयसोलेटेड म्हणजे एनर्जी कमी किंवा जास्त होऊ शकते जर ती एक्सचेंज झाली सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये. इथं बघा की टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स कॉन्स्टंट आहे म्हणतोय मी, सिस्टमची एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणत नाही आहे, सराउंडिंगची एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणत नाही आहे, कारण या दोघांची मिळून एनर्जी कॉन्स्टंट आहे. कारण याची एनर्जी कमी झाली तर याची वाढेल सराउंडिंगची एनर्जी कमी झाली तर सिस्टमची वाढेल. कारण एनर्जीमध्ये बदल झाला तर या दोघांच्यामध्ये एक्सचेंज झाल्यामुळे होऊ शकतोय, पण दोघांच्या एनर्जीची बेरीज काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणून युनिवर्सची एनर्जी कॉन्स्टंट आहे. पण इथे मी काय वर्ड यूज केला, टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टम. अँड आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय, सिस्टम विच नायदर एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करत नाही, त्या केसमध्ये सिस्टमला काय म्हणतोय आपण, आयसोलेटेड. आता एक्सचेंज होत नाही आणि एनर्जी क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही, याचा अर्थ आयसोलेटेड सिस्टममध्ये एनर्जी काय राहणार, कॉन्स्टंट राहणार.
जर सिस्टम आयसोलेटेड नसेल तर एनर्जी कॉन्स्टंट नाही राहू शकत, कारण सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होऊ शकते. पण जर सिस्टम आयसोलेटेड असेल तर एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. सो द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. एनर्जी ऑफ युनिवर्स इज कॉन्स्टंट. युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टम आहे असं म्हणू शकताय तुम्ही. युनिवर्स एक आयसोलेटेड सिस्टम आहे. ओके. and final, एकदम इझी स्टेटमेंट, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, हे स्टेटमेंट सगळ्यांना पाठ आहे, म्हणजे 8वीला किंवा 9वीला आपण हे रीड केलं होतं, बरोबर आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सो दीज आर 3 डिफरंट स्टेटमेंट. इवन दो दे आर डिफरंट, सीम्स डिफरंट, बट दे आर इक्विव्हॅलंट. म्हणजे या तिन्हींचं मिनिंग सेमच आहे. तिन्हीचं मिनिंग जे आहे ते काय सेम आहे. ओके. सो these are about these are statements of first law of thermodynamics, and first law of thermodynamics is associated with conservation of energy. Energy of universe, that is system and surrounding, remains constant. Total energy of the isolated system is a constant. Energy is neither be created nor be destroyed, and can only be converted from one form to another form. Okay, so this is about first law of thermodynamics. फर्स्ट लॉचं स्टेटमेंट बद्दल बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जात नाही. स्टेटमेंट इझिली लक्षात राहते म्हणून विचारला जात नाही असं नाही. इथं जो त्याचं इक्वेशन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दॅट इज हाऊ इट कॅन बी रिटन मॅथमॅटिकली. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकली कसं लिहू शकताय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला. फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. ओके. किंवा तुम्हाला असं म्हणू शकतात डिराईव्ह मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तिथं डेरिव्हेशन ॲज सच नाही आहे, तुम्हाला एक अझम्पशन करायचं आहे, त्याच्यावरून तुम्ही ते लिहायचं आहे. मी मगाशी बोललो, आठवते काय बघा तुम्हाला, एक स्टेटमेंट केलं होतं मगाशी मी, व्हॉट, एनर्जी क्रिएट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही, पण एनर्जी एक्सचेंज करण्याचे 2 वेज आहेत. देर आर 2 वेज बाय विच सिस्टम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग्स, बरोबर आहे. अँड दोज 2 वेज आर, फर्स्ट इज वर्क अँड सेकंड इज हीट. वर्क आणि हीट या 2 वेनच सिस्टम सराउंडिंग बरोबर एनर्जीची एक्सचेंज करू शकते. जर समजा सिस्टमची एनर्जी वाढली तर कशामुळे वाढेल, हीट ॲब्सॉर्ब केली तर वाढेल आणि सिस्टमवर वर्क झालं तर वाढेल. याचा अर्थ इंटरनल एनर्जीमध्ये जो काय इन्क्रीज होणारी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली आहे प्लस जेवढं सिस्टमवर वर्क झालं आहे. जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली आहे तेवढी इंटरनल एनर्जी वाढणार, प्लस आणि इंटरनल एनर्जी कशानं वाढणार, जेवढं सिस्टमवर वर्क झालं आहे त्यामुळं. याचा अर्थ डेल्टा यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची झाली तर ती किती असणार आहे, हीट ॲब्सॉर्ब किती आहे त्याचा सिम्बॉल क्यू आहे आणि वर्क डन सिस्टमवर किती आहे, डब्ल्यू. तर क्यू प्लस डब्ल्यू बरोबर डेल्टा यू, क्यू प्लस डब्ल्यू बरोबर डेल्टा यू हे इक्वेशन असायला पाहिजे. इथे बघा काय म्हणतोय मी, अ सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट ऑर बाय डुईंग वर्क. हे स्टेटमेंट आपल्यासाठी जुनं झालं आता, कारण हे तुम्हाला पाठ झालंय, बरोबर, हे तुमच्या लक्षात आहे. आता मगाशी पण बोललो होतो मी, देर आर ओनली 2 वेज बाय विच सिस्टम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. फर्स्ट वे इज बाय एक्सचेंज ऑफ हीट, बाय ट्रान्सफर ऑफ हीट or by performing work, बरोबर आहे. जर मी म्हटलं सपोज Q is a heat supplied to the system, you can say suppose Q is the amount of heat absorbed by the system. Okay, supplied you can say or absorbed by system you can say, and W is a work done on system by surrounding, and W is work done on system by surrounding. So by these 2 ways energy is stored in the system. The internal energy of the system would increase. हीट ॲब्सॉर्ब केली आहे, वर्क डन ऑन सिस्टम आहे, त्या केसमध्ये सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. किती इन्क्रीज होणार, तर त्याचा फॉर्म्युला डेल्टा यू क्यू प्लस डब्ल्यू, बरोबर आहे. क्यू प्लस डब्ल्यू एवढी इंटरनल एनर्जीमध्ये काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो जर तुम्हाला फर्स्ट लॉचं इक्वेशन विचारलं तर हे तुम्हाला लिहायला लागेल.
Okay, a system can exchange energy with its surroundings either by transfer of heat or by doing work. First thing, suppose if Q is a heat supplied to the system and W is a work done on the system by its surrounding, then the internal energy of system will increase. बरोबर आहे, या दोन रिझन इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार. मागे पण बोललोय मागच्या स्लाइड मध्ये. सो टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू, टोटल इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके, इथं या इक्वेशन मध्ये मजेची गोष्ट काय सांगा, डेल्टा यू ला इथं कुठलंच साईन नाही म्हणजे प्लस आहे. जेव्हा डेल्टा यू चं साईन प्लस असेल तेव्हा त्याचा अर्थ आहे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. इथं क्यू ला पण कुठलं साईन नाही म्हणजे प्लस आहे, याचा अर्थ हीट इज ॲब्सॉर्ब्ड. इथं डब्ल्यू ला पण साईन प्लस आहे, याचा अर्थ वर्क डन ऑन सिस्टम. याच्या उलट असतं, मायनस असतं तर इंटरनल एनर्जी डिक्रीज्ड. क्यू ला साईन मायनस असतं हीट इज रिलीज्ड. डब्ल्यू ला साईन मायनस असतं वर्क डन बाय सराउंडिंग. ओके, म्हणजे इथं सगळीकडे मायनस साईन लिहिला तर मिनिंग बदलते. बरोबर आहे, इथं जेव्हा प्लस साईन लिहिताय तेव्हा मिनिंग वेगळा आहे. ओके, पण दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, दोन्ही केसमध्ये इक्वेशन बरोबर आहे. लक्षात आलं, दोन्हीकडे मायनसनं मल्टिप्लाय केला तर इक्वेशन बदलणार पण दोन्हींचं मिनिंग काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, चलो. फॉर इन्फायनायटिझमल स्मॉल चेंज म्हणजे व्हेरी स्मॉल चेंज आहे. ओके, तर त्या केसमध्ये काय होणार, डेल्टा यू नाही लिहिणार आपण, तिथं डी यू लिहिणार आहे. नुसतं क्यू नाही लिहिणार, थोडीशी हीट ॲब्सॉर्ब केली आहे, डी क्यू लिहिणार. अँड वर्क डन व्हेरी स्मॉल असणार आहे तर त्या केसमध्ये डी डब्ल्यू लिहिणार आहे. तिथं काय लिहिणार आहे, डी डब्ल्यू. सो हे कसं लिहिता येईल, डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. हे तुमचं फॉर व्हेरी स्मॉल म्हणजे इन्फायनायटिझमल चेंज असेल तर त्या केसमध्ये ह्या तुम्हाला इक्वेशन लिहायला लागेल, डी यू इज इक्वल टू डी क्यू plus dw, where du is very small amount of change in internal energy, dq is a very small amount of heat absorbed infinitesimal, and dw is very small amount of work performed. So this can be written likewise and both mean the same. ओके, त्यांचं मिनिंग काय सेम आहे. तर हे होतं फर्स्ट लॉ साठीचं इक्वेशन, हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. होमवर्कमध्ये फर्स्ट लॉची स्टेटमेंट आणि हे इक्वेशन तुम्ही डेफिनेटली लिहिताय कारण याच्यावर क्वेश्चन बनतोय बऱ्याच वेळा. फर्स्ट लॉचं इक्वेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. ओके, दोन प्रोसेसेससाठी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आज बघूयात. ठीक आहे, पहिली आपण प्रोसेस बघतोय आयसोथर्मल प्रोसेस, कारण प्रोसेसेस 4 आहेत तुम्हाला माहिती आहे, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोबारिक, आयसोकोरिक. ओके, दीज आर 4 प्रोसेसेस. अमंग्स देम आपण पहिल्यांदा काय डिस्कस करायला, आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेससाठी माहिती आहे तुम्हाला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सिस्टमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तेव्हा तेव्हा सिस्टमची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहते, म्हणजे सिस्टमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार. सिस्टमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार. याचा अर्थ आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतात. दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतात याचा अर्थ डेल्टा टी बरोबर 0, डेल्टा यू बरोबर 0. ओके, सो असं म्हणू शकतोय फॉर आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट. इन सच प्रोसेस इंटरनल एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू इज इक्वल टू 0 because temperature is constant, so internal energy of the system remains constant. Okay, for isothermal process साठी आता डेल्टा यू कॉन्स्टंट आहे. आपल्याला फर्स्ट लॉचं इक्वेशन काय माहिती आहे, इथं आहे बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस 0. मग इथं 0 ठेवलं तर इक्वेशन काय बनतंय, काय बनलंय हे बघा, 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, कारण डेल्टा यू ची व्हॅल्यू इथं 0 ठेवली. बरोबर, त्यामुळे डब्ल्यू ला पलीकडे नेला तर क्यू ला पलीकडे नेला तर डब्ल्यू बरोबर मायनस क्यू, आणि डब्ल्यू ला पलीकडे नेला तर क्यू बरोबर मायनस डब्ल्यू. बरोबर आहे, म्हणजे आयदर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू और क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं लिहू शकताय तुम्ही फॉर आयसोथर्मल प्रोसेस. का,
आपल्याकडे जे इक्वेशन होतं त्या इक्वेशनमध्ये मी डेल्टा यूला फक्त 0 ठेवलं. का डेल्टा यूला 0 ठेवलं? बिकॉज प्रोसेस इज आयसोथर्मल. in such case temperature is constant, and as the temperature is constant, internal energy remains constant. So 0 is equal to Q plus W. So W is equal to either minus Q or minus W is equal to Q. आता W म्हणजे प्लस साइन आहे, वर्क डन ऑन सिस्टम इज इक्वल टू Q, मायनस साइन आहे हीट रिलीज्ड बाय सिस्टम. हीट रिलीज्ड बाय सिस्टम. त्यामुळे मी असं म्हणू शकतोय इथं बघा Q ला प्लस साइन आहे, हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टम इज इक्वल टू W ला मायनस साइन आहे, वर्क डन बाय सिस्टम ऑन द सराउंडिंग. हे जे आहे ना हे याच्यावरून लिहू शकतोय. Q काय आहे? प्लस साइन असेल तर हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टम आहे ना, आणि W ला मायनस साइन आहे इज इक्वल टू W ला मायनस साइन आहे वर्क इज डन बाय सिस्टम ऑन द सराउंडिंग. किंवा याच्यावरून काय लिहू शकताय? याच्यावरून असं लिहू शकताय व्हेन वर्क इज डन ऑन सिस्टम, W ला प्लस आहे ना त्यामुळे वर्क इज डन ऑन सिस्टम, मायनस असेल तर वर्क इज डन बाय सिस्टम, प्लस असेल तर वर्क इज डन ऑन सिस्टम बाय सराउंडिंग इज रिझल्ट इन रिलीज ऑफ हीट. इज रिझल्ट इन रिलीज ऑफ हीट. म्हणजे Q ला मायनस साइन आहे म्हणजे हीट रिलीज केली आहे. हे लक्षात येत आहे? वरच्या इक्वेशनवरून मी स्टेटमेंट लिहिलं आहे, फक्त या इक्वेशनवरून हे स्टेटमेंट लिहिलं आहे. हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टम इज इक्वल टू वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. व्हेन वर्क इज डन ऑन सिस्टम बाय सराउंडिंग इट रिझल्ट्स इन रिलीज ऑफ हीट. हे लक्षात ठेवणार आहे तुम्ही. ओके, इम्पॉर्टंट आहे. सेकंड, adiabatic process. Adiabatic process मध्ये there is a no exchange of heat between system and surrounding. In adiabatic process there is a no exchange of heat between system and surroundings. That is Q is equal to 0. Q म्हणजे हीट ॲब्सॉर्ब केली असेल तर प्लस आणि इव्हॉल्व केली असेल तर मायनस. पण adiabatic प्रोसेस आहे, प्रोसेस adiabatic आहे. There is a no exchange of heat between system and surrounding. So Q is equal to 0 ठेवायला लागेल. सो आपलं इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये Q इज इक्वल टू 0 ठेवून बघा. आपल्याकडे इक्वेशन आहे इथं डेल्टा यू, इथं Q 0 ठेवलं तर डेल्टा यू बरोबर W किंवा मायनस डेल्टा यू बरोबर मायनस W. सो मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस W और डेल्टा यू इज इक्वल टू W. मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस W और डेल्टा यू इज इक्वल टू W. आपलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी फक्त Q बरोबर 0 ठेवलं तर या इक्वेशनपर्यंत पोहोचतोय आपण. सिंपल आहे. देर इज अ नो मोर अरेंजमेंट. ओके, एकदम सिंपल आहे. तर या इक्वेशनमध्ये आपलं जे फर्स्ट लॉचं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये Q बरोबर 0 ठेवण्याचं रिझन आहे प्रोसेस ॲडिबॅटिक आहे म्हणून. आता याच्यावरून काय लिहू शकताय? याच्यावरून काय लिहिणार? दस इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज द वर्क डन ऑन सिस्टम. म्हणजे जेवढी इंटरनल एनर्जी वाढणार तेवढं वर्क डन ऑन सिस्टम असणार. आणि इफ वर्क इज डन बाय सिस्टम, W मायनस आहे ना, वर्क इज डन बाय सिस्टम ऑन द सराउंडिंग ॲट द एक्सपेन्स म्हणजे डिक्रीज होणं, ॲट द एक्सपेन्स ऑफ इंटरनल एनर्जी. म्हणजे वर्क डन ऑन सिस्टम असेल तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. इथं झाले बघा, डेल्टा यू ला प्लस साइन आहे, वर्क डन ऑन सिस्टम आहे, कारण W ला पण प्लस साइन आहे. वर्क डन ऑन सिस्टम त्यावेळी इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली आहे. इफ वर्क इज डन बाय सिस्टम, W ला मायनस साइन असेल, वर्क इज डन बाय सिस्टम ऑन द सराउंडिंग ॲट द एक्सपेन्स, या वर्डला लक्षात येतं ना, डिक्रीज होणं, एक्सपेन्स ऑफ इंटरनल एनर्जी. ओके, सो दिस इज अबाउट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पहिल्यांदा बघितलं आपण कशासाठी? आयसोथर्मल प्रोसेससाठी, आणि आता आपण डिस्कस केला ॲडिबॅटिक प्रोसेससाठी. ओके, सो विल स्टॉप ओव्हर हिअर. तुम्ही हे जे आहे ॲडिबॅटिक प्रोसेससाठी फर्स्ट लॉ, आयसोथर्मल प्रोसेससाठी फर्स्ट लॉ आणि फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आणि इक्वेशन एवढं तुम्ही होमवर्कमध्ये करताय. ओके, थँक्यू सो मच.